गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुस्लिम बांधवांनी शहरे खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात ईदची नमाज पठण केली। तत्पूर्वी मौलाना मेहबूब आलम यांनी बकरी ईदचे महत्त्व विशद करणारे प्रवचन केले। श्री खतीब यांनी ईदची विशेष नमाज पठण करण्याची पद्धत समजून सांगितली। त्यानंतर परंपरेनुसार नमाज पठण संपन्न झाले। यानंतर धार्मिक प्रवचन झाले। त्यानंतर विशेष दुआ पठण करण्यात आले। शहर देशासह जगात सुख शांती नांदो, एकोपा प्रस्थापित हो अशी सामुदायिक प्रार्थना यावेळी करण्यात आली। सलाम पठाण झाल्यानंतर ईदची नमाजाचा समारोप झाला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यावेळी उपस्थित होते। त्यांनी संपूर्ण शहर पोलीस आयुक्तालयाकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी शहर पोलीस आयुक्तातर्फे शहरे खतीब हिसामुद्दीन खतीब यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्यासह सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। मुस्लिम बांधवांनीही एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदची नमाज पठण करून सर्व मुस्लिम बांधवांनी त्र्यंबक सिग्नल येथील तुरब अली शाह दर्गा आणि बडी दर्गा येथे दर्शनासाठी गर्दी करत फातिहा पठण केलं। काही मुस्लिम बांधवांनी कब्रस्तान येथे जाऊन त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कब्रावर फूल अर्पण करून फातिहा पठण केले। तसेच कुर्बानीची धार्मिक परंपरा पार पाडली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेत पोलीस विभागाकडून संपूर्ण ईदगाह मैदान आणि परिसराचा ताबा घेत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परिसराच्या इमारतीवरून दुर्बिणीच्या माध्यमातून पोलिसांकडून टेहाळणी सुरू होती। शीघ्र कृती दल, राज्य राखीव दल आणि दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले होते। उन्हाची तीव्रता लक्षात घेता यंदा अग्निशामक बंबही ईदगाह मैदानावर तैनात होते। राजकीय पदाधिकाऱ्यांनी मात्र उन्हाची धास्ती घेतल्याचे चित्र ईदगाह मैदानावर दिसून आले। शहराचे प्रथम नागरिक महापौर, उपमहापौर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी ईदच्या शुभेच्छा देण्याकडे पाठ केली। यंदा कोणीही ईदगाह मैदानावर उपस्थित राहिले नाही। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।